नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीचं एक पॅसेज जो आहे न्यूज कव्हर केली होती आणि त्याच्यामध्ये शब्दार्थ पाहिले होते. त्याच्यानंतर आपण रिव्हिजन देखील करत होतो. पण या व्हिडिओमध्ये आपण मागच्या शब्दांचं रिव्हिजन करण्याचा जो पार्ट आहे तो कमी करतोय आणि याच्यामध्ये आपण ईडीएम आणि फ्रेजेस ॲड करतोय. रोजच्या रोज आपल्याला त्या नवनवीन 5 ईडीएम्स ज्या आहेत त्या कव्हर करायच्यात आणि त्या शक्यतो पाठ करण्याचा प्रयत्न करायचा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि त्यासोबतच आपण एक कम्प्रेहेन्शनचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक न्यूज कव्हर करत असतो. तर त्यातली ही आजची न्यूज आहे. तर पाहूया न्यूजमध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा, बांगलादेश राईट्स टू इंडिया सिकिंग हसीनाज एक्स्ट्राडिक्शन. आता तुम्हाला आठवत असेल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेचदा हे शब्द पाहिले. बांगलादेश जो आहे त्यानं भारताला, ह्या ज्या शेख हसीना आहेत त्याच्या माजी पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या, तर सध्याच्या बांगलादेशच्या सरकारनं यांचे एक्स्ट्राडिक्शन म्हणजे प्रत्यार्पण जे आहे ते बांगलादेशकडे करावं अशी मागणी भारताला केलेली आहे. आता बघा, बांगलादेश हॅज सेंट इंडिया अ नोट व्हर्बल. म्हणजे बांगलादेशनं, हॅज म्हणजे काय, तर हॅज हा वर्तमान काळामध्ये वापरला जाणारा क्रियापदाचा प्रकार आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे ते. तर बांगलादेशनं भारताला एक तोंडी नोटीस जी आहे किंवा तोंडी मॅसेज जो आहे तो पाठवलेला आहे. कशाच्या संदर्भामध्ये? सीकिंग द एक्स्ट्राडिक्शन ऑफ इट्स डिपोज्ड प्राईम मिनिस्टर शेख हसीना. त्यांनी काय केलं आहे, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी जी आहे ती कोणाकडे केली आहे? भारताकडे केली आहे. आणि ती इथं व्हर्बल आहे, म्हणजे तोंडी मागणी केली असं कळलेलं आहे. आणि डिपोज हा शब्द जो आहे याचा अर्थ होतो पदच्युत. म्हणजे ह्या ज्या शेख हसीना आहेत त्या सध्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान आहेत. त्यांना त्या पदावरून हकलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्या भारतात आल्या होत्या, हे का नाही? तर त्याचं बाबतीमध्ये हा शब्द आहे डिपोज्ड. त्याच्यानंतर पुढे बघा, द ॲडवायझर ऑन फॉरेन अफेअर्स. मग परकीय जे काय आहे, समजा त्यांचा मंत्री जो आहे, आपण त्याला परराष्ट्र मंत्री असं म्हणतो, तर त्याच्या संदर्भातला परराष्ट्र सल्लागार जो आहे बांगलादेशचा, टू द इंटरिम गव्हर्नमेंट, त्या सध्याच्या अंतरिम सरकारचा जो इंटरिम गव्हर्नमेंटचा जो परदेशी सल्लागार आहे, तौहीद हुसेन, इन्फॉर्म द मीडिया इन ढाका ऑन मंडे. हा जो तौहीद हुसेन आहे तो परराष्ट्र सल्लागार आहे बांगलादेशचा, आणि त्यानं काय केलं आहे, इन्फॉर्म म्हणजे त्यानं ही माहिती दिलेली आहे कोणाला, तर मीडियाला. कुठं दिलेली आहे, तर ढाक्यामध्ये. आणि कधी दिलेली आहे, तर मंडे म्हणजे सोमवारी. आता इथे तुम्हाला सांगितलेलं मोठं स्थळ असेल, मोठं शहर असेल, तर तिथं इन वापरलं जातं. पण ह्याच शहरामध्ये जर एखादी इमारत असेल किंवा एखादं ठिकाण असेल जिथे एक्झॅक्ट लोकेशन दिलेली असेल तिथं ॲट वापरलं जातं. आणि वार जर असेल तर ऑन वापरलं जातं. महिना असेल तर इन वापरलं जातं. वीक असेल तरी इन वापरलं जातं. याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, द कन्फर्मेशन केम आर्स आफ्टर लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी. आता बघा, हे जे कन्फर्मेशन आहे या बातमीचं, ते कधी आलेलं आहे, तर आर्स आफ्टर म्हणजे काही तासाच्या नंतर लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी, जे की रिटायर्ड आहेत, ॲडवायझर ऑन होम अफेअर्स, जे की गृह खात्याचे ॲडवायझर आहेत किंवा गृह खात्यासंदर्भातली जी काही माहिती असते त्या संदर्भात ते त्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. इन्फर्म मग त्यांनी माहिती दिली. इन्फर्म म्हणजे माहिती देणं. दॅट द इंटरिम बांगलादेश, काय, बांगलादेशचं अंतरिम सरकार जे आहे, बांगलादेश गव्हर्नमेंट हॅज रिटर्न टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग ह्या सरकारनं भारत सरकारला लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, तर सीकिंग द एक्स्ट्राडिक्शन. म्हणजेच सीकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची मागणी करणं, त्यासाठी याचा अर्थ घेतला जातो. सीकिंग द एक्स्ट्राडिक्शन म्हणजे प्रत्यार्पणाची मागणी. म्हणजे दुसऱ्या देशाचा गुन्हेगार जर आपल्या देशात असेल किंवा आपल्या देशाचा गुन्हेगार जर दुसऱ्या देशात असेल, तर आपला देश त्या देशाकडे त्याला आपल्याला परत सोपवण्याची जी मागणी करतो त्याला एक्स्ट्राडिक्शन असं म्हणतात. तसं बांगलादेशने भारताकडे त्याची मागणी केलेली आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की शेख हसीना तुमच्याकडे आहेत. ओके. ऑफ मिस्टर हसीना म्हणजे कोणाची मागणी केली, तर ऑफ मिस्टर हसीना म्हणजेच सॉरी मिसेस हसीना. तर या हसीनांची मागणी त्यांनी केलेली आहे. द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कन्फर्म रिसिव्हिंग द रिक्वेस्ट. मग जे परराष्ट्र मंत्रालय आहे त्यांनी ही जी रिक्वेस्ट आहे बांगलादेशची ती काय केली आहे, रिसीव्ह केल्याची कन्फर्मेशन दिलेलं आहे. त्यानंतर बघा,
वी हॅव सेंट अ लेटर टू द फॉरेन मिनिस्ट्री सिकिंग रिपॅट्रिएशन ऑफ शेख हसीना. मग इथं काय म्हटलेलं आहे की आम्ही वी हॅव आता लक्षात घ्या, हॅव हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे याच्यानंतरचं येणारं रूप हे व्हर्बचा तिसरा फॉर्म असतो. तर हे सेंट त्याचाच भाग आहे. त्यानंतर बघा, वी हॅव सेंट अ लेटर, एक पत्र, टू म्हणजे कोणाला, तर फॉरेन मिनिस्ट्री, परराष्ट्र मंत्रालय जे आहे त्याला, कशाच्या संदर्भामध्ये, तर सिकिंग रिपॅट्रिएशन म्हणजेच प्रत्यार्पणाची मागणी करणारे एक पत्र आम्ही त्यांना पाठवलेलं आहे. कोणाला, तर परराष्ट्र मंत्रालयाला, ऑफ शेख हसीना. कोणाची मागणी करण्यासाठी, तर शेख हसीना यांच्या संदर्भातल्या मागणीसाठी. द मॅटर इज बेईंग प्रोसेस. मग हे जे मॅटर आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ती काय आहे, सध्या सुरू आहे. वी हॅव अन एक्स्ट्राडिक्शन ट्रिटी. आम्ही काय केले आहे, तर एक्स्ट्राडिक्शन ट्रिटी म्हणजे करार केलेला आहे, प्रत्यार्पणाचा करार विथ इंडिया. आता हे वाक्य तुम्हाला लक्षात आलं असेल, इथं ज्यावेळेस अशा प्रकार दिले जातं तर याचा अर्थ असा असतो की एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जशास तसे त्या ठिकाणी लिहिले जातात त्याच्यामध्ये. ही टोल्ड प्रेस पर्सन इन ढाका. मग कोण म्हटलं, तर हे जे आपण आता बघितले होते बांगलादेशचे कोण होते, ते एक्सटर्नल अफेअर ॲडवायझर जे होते मोहम्मद जहांगीर आलम, त्यांनी हे सांगितलेलं आहे. यानंतर बघा, फॉलोइंग द कम्युनिकेशन फ्रॉम बांगलादेश. मग बांगलादेशमधील माहितीनुसार ऑफिशियल स्पोक्सपर्सन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मग त्यांचं जे परराष्ट्र मंत्रालय त्याचे जे ऑफिशियल प्रवक्ता आहेत रणधीर जयस्वाल, फॉलोइंग द कम्युनिकेशन फ्रॉम बांगलादेश. हां, हे बघा, बांगलादेशचं जे काही बातमी आलेली आहे त्याच्यानुसार ऑफिशियल स्पोक्सपर्सन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स रणधीर जयस्वाल हे भारताचे परराष्ट्र प्रवक्ता आहेत. ते काय बोललेले आहेत, वी कन्फर्म, ते म्हणाले की आम्ही हे कन्फर्म करतो की आम्ही निश्चित करतो दॅट वी हॅव रिसिव्ड अ नोट. मग की आम्ही काय केलं आहे, एक नोट जी आहे ती रिसीव्ह केली. नोट म्हणजे काय, एक संदेश, आणि तो कसा आहे, व्हर्बल दिलेला आहे. फ्रॉम द बांगलादेश, कोणाकडून, बांगलादेशकडून आम्ही तो एक संदेश रिसीव्ह केलेला आहे. बांगलादेश हाय कमिशन कडून तो संदेश आलेला आहे. टुडे म्हणजे आज. इन कनेक्शन विथ अन एक्स्ट्राडिक्शन रिक्वेस्ट. मग तो कशा संदर्भात आहे, तर एक्स्ट्राडिक्शन म्हणजे प्रत्यार्पणाच्या विनंती संदर्भामध्ये आहे. मग पुढे ते काय म्हणाले, ॲट दिस टाइम वी हॅव नो कमेंट टू ऑफर ऑन दिस मॅटर. मग ते म्हणले की यावेळी आम्ही याच्यावरती काहीही बोलू शकत नाहीत. त्यानंतर बघा, डझन्स ऑफ केसेस म्हणजे केस ज्या आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा केसेस आहेत असं त्याचं टायटल आहे. तर आपण पाहूया. मिस्टर हसीना लेफ्ट ढाका ऑन 5 ऑगस्ट अँड एव्हर सिन्स हॅज बीन लिव्हिंग इन एक्झाईल इन इंडिया. मग ह्या ज्या हसीना आहेत त्यांनी ढाका जो आहे म्हणजे बांगलादेशची राजधानी ऑन ऑगस्ट 5 म्हणजे 5 ऑगस्टला सोडली, आणि तेव्हापासून त्या ज्या आहेत त्या आत्तापर्यंत काय करतायत, हद्दपार म्हणजे त्या देशातून हद्दपार आहेत बांगलादेशमधून, आणि ते सध्या भारतामध्ये राहत आहेत असं या वाक्याचा अर्थ आहे. सून आफ्टर हर डिपार्चर, मग त्यांच्या बांगलादेशमधील प्रस्थानाच्या नंतर थोड्याच कालावधीमध्ये डझन्स ऑफ केसेस वेर फिल्ड अगेन्स्ट हर. मग त्यांच्यावरती बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. वेर म्हणजे हे क्रियापद कशासाठी वापरलेलं आहे, केसेससाठी. डझन्स ऑफ केसेस. आता इथं बघा, हे ऑफ ज्यावेळेस येतं, ऑफच्या नंतर एक ग्रुपदर्शक शब्द असतो किंवा गटदर्शक, समूहदर्शक असेल, तर केसेस ज्या आहेत त्याच्यापैकी डझन्स म्हणजे अनेक केसेस. डझन्स म्हणजे डझनमध्ये 12 येतात, पण इथं डझन्स वापरलं म्हणजे अनेक डझन्स अशा केसेस आहेत ते त्यांच्या विरुद्ध करण्यात आल्यात. मग हर अँड मेंबर ऑफ द अर्स्टव्हाईल, मग त्यापूर्वीचे जे काही मेंबर होते जे की पार्लमेंटमधील असतील म्हणा किंवा त्यांच्या पक्षाचे असतील, जे की अवामी लीग गव्हर्नमेंटचे मेंबर होते, तर इथं अर्स्टव्हाईल शब्द आला म्हणजे पूर्वीचे जे मेंबर होते. बाय स्टुडंट्स अँड ॲक्टिव्हिस्ट, मग विद्यार्थ्यांच्याद्वारे आणि जे काही आंदोलनकर्ते होते त्यांच्याद्वारे. हू फेस्ड द बर्न्ट ऑफ द पोलीस क्रॅकडाऊन, तर त्यांच्यामध्ये ज्यापैकी पुन्हा ज्यांनी पोलीस कारवाईचा ज्यांना फटका बसलाय असे जे लोक होते, यांनी ड्युरिंग द लास्ट वीक ऑफ हर रूल. ड्युरिंग द लास्ट वीक ऑफ हर रूल म्हणजे तिच्या शेख हसीनांचा जो काही शेवटचा आठवडा होता सत्तावर राहण्याचा,
त्या काळामध्ये ह्या केसेस ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. बघा, म्हणजे काय सांगण्यात आलं की ज्यावेळेस शेख हसीना बांगलादेशमधून इकडं आल्या त्याच्यानंतर च्या काळामध्ये अनेक केसेस ज्या आहेत त्या शेख हसीनावरती त्या ठिकाणी करण्यात आल्या. मग त्या कोणी केलेल्या आहेत तर अवामी लीगच्या सरकारच्याद्वारे जे काही विद्यार्थी किंवा आंदोलक किंवा ज्या लोकांनी पोलीस कारवाईचा फटका बसला, ह्या सगळ्या लोकांनी यांच्यावरती केसेस केलेल्या आहेत. पुढे बघा, अपार्ट फ्रॉम द डेथ इन पोलीस क्रॅकडाऊन. मग या ठिकाणी बघा, पोलीस कारवाईमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला ते सोडता बिटवीन जुलै अँड ऑगस्ट 2024मध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला हे वगळता किंवा यांच्याशिवाय मिस्टर हसीना इज फेसिंग केसेस ऑफ किडनॅपिंग. म्हणजे ह्याच केस नाहीत, म्हणजे ज्या लोकांचा पोलीस कारवाईत मृत्यू झाला हेच केस नाहीत, तर त्यांच्यावरती किडनॅपिंगच्या सुद्धा केसेस आहेत आणि डेथ्सच्या सुद्धा आहेत. एन्काउंटर कशाच्या संदर्भात डेथ आहेत त्या एन्काउंटरच्या संदर्भात सुद्धा आहेत. ड्युरिंग हर 16 इयर लॉंग रूल, त्यांच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे एन्काउंटर, किडनॅपिंग, पोलीस क्रॅकडाऊन ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. सी इज ऑल्सो फेसिंग इन्क्वायरी. त्या अजून पुन्हा कशाचा सामना करतायत तर इन्क्वायरी म्हणजे चौकशी. कशा संदर्भात? ओव्हर द पिलखाना किलिंग्ज, म्हणजे पिलखाना किलिंग्ज एक मॅटर आहे तिकडचं, त्याच्यावरती त्यांची इन्क्वायरी सुद्धा आहे. ऑफ 2009चं ते मॅटर आहे. अँड द किलिंग इन रॅली ऑफ हिफाजत ए इस्लाम, ही एक रॅली होती तिच्यामध्ये सुद्धा अनेकांचा मृत्यू झाला होता, त्याच्या संदर्भात त्यांची चौकशी आहे. सेव्हरल मेंबर्स ऑफ हर मिनिस्ट्रीज. मग ह्या शेख हसीनांच्या मंत्रालयातील काही सदस्य जे आहेत आणि सेव्हरल अदर मेंबर्स आणि इतर काही मेंबर्स ऑफ द आर्म फोर्सेस जे की सैन्यामधील आहेत, हू सर्व्ड अंडर हर आर फेसिंग इन्क्वायरीज. मग जे लोकांनी त्या शेख हसीना यांच्या अंतर्गत सेवा केली होती तर ते सगळे आता कशाला काय करतायत तर इन्क्वायरीचा सामना करतायत किंवा चौकशीला सामोरे जात आहेत. आता अरेस्ट वॉरंट. आता ह्याच्या अरेस्ट वॉरंटच्या बाबत बघूया. बांगलादेश इश्यू अँड अरेस्ट वॉरंट अगेन्स्ट मिस्टर हसीना. बघा, बांगलादेशनं काय केलं, इश्यू केलं म्हणजे जारी केलं. काय केलं तर अरेस्ट वॉरंट. काय जारी केलं? अरेस्ट वॉरंट. आणि ते मोजता येतं म्हणजे एक आहे अँड अरेस्ट वॉरंट अगेन्स्ट, म्हणजे कोणाच्या विरुद्ध तर मिसेस हसीना यांच्या विरुद्ध. कधी काढण्यात आलं तर ऑक्टोबरमध्ये. आता इथे इन वापरण्यात आलं बघा. महिना असेल तर इन वापरतात, वार असेल तर ऑन वापरतात आणि वीक असेल तर इन वापरतात. पण म्हणजे बट द लिगल प्रोसेस, मग त्याची कायदेशीर प्रक्रिया इज येट टू अनफोल्ड, ती अजून सुरू होण्याची बाकी आहे. येट टू म्हणजे अद्यापही, हे ना, इज येट टू अनफोल्ड म्हणजे अद्यापही ती सुरू होण्याची बाकी आहे. द केसेस फिल्ड अगेन्स्ट हर, मग त्यांच्या विरुद्ध ज्या काही केसेस लागू करण्यात आल्या आहेत, ती सुरू करण्यात आलेल्या आहेत, आर एक्सपेक्टेड मग टू बी हर्ड इन द कमिंग मंथ. मग त्या ज्या केसेस आहेत त्या येणाऱ्या महिन्यामध्ये सुनावणी त्याच्यावरती होऊ शकते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, इन 2015 म्हणजे 2015मध्ये इंडिया हॅड एक्स्ट्राडिटेड कन्व्हिक्टेड किलर. मग 2015मध्ये भारतानं एका दोषी किलर म्हणजे हत्यारा जो काही होता, एक नूर हुसेन नावाचा एक गुन्हेगार होता, त्याला काय केलं आहे, बांगलादेशला प्रत्यार्पित केलं होतं. एक्स्ट्राडिटेड म्हणजे प्रत्यार्पित करणं किंवा त्याला सोपवणं, बांगलादेशला सोपवलं होतं. आणि तो काय होता, दोषी होता. कशाच्या संदर्भात तर किलिंगच्या संदर्भात, म्हणजे खून करणारा तो किंवा गुन्हेगार होता, खुनी होता. ऑफ द इनफेमस नारायणगंज 7 मर्डर्स केस. मग त्या ठिकाणी जी काही नारायणगंजची 7 मर्डरची केस होती त्याच्या संदर्भातला हा आरोपी होता, त्याला आपण 2015मध्ये बांगलादेशला सोपवलं होतं. ही वॉज गिवन अ डेथ सेंटेन्स. आता इथं बघा, डेथ सेंटेन्स जो असतो तो मृत्यूदंड असतो, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती 2022मध्ये बाय ढाका कोर्ट. कोणाच्याद्वारे तर ढाका न्यायालयाच्याद्वारे त्याला शिक्षा झाली होती. म्हणजे जे काही प्रत्यार्पणाची मागणी केली, तर यापूर्वी आपण एक आरोपी जो आहे तो बांगलादेशला प्रत्यार्पित केलेला आहे. दॅट अपार्ट, मग त्याच्याशिवाय द एक्स्ट्राडिक्शन ऑफ प्रशांत कुमार हलदार. त्याच्यानंतर अजून एका व्यक्तीचे आपण त्या ठिकाणी प्रत्यार्पण केलेलं आहे, तो म्हणजे प्रशांत कुमार हलदर नावाचा व्यक्ती होता. अक्युज्ड ऑफ कमिटिंग मल्टिपल फायनान्शियल फ्रॉड्स. तो अक्युज्ड म्हणजे आरोपी होता किंवा त्याच्यावर आरोप होता. कशाच्या संदर्भात? कमिटिंग म्हणजे करणे किंवा काही आरोप जे आहेत ते मल्टिपल म्हणजे वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते फायनान्शियल फ्रॉड त्याने केलेले होते. कुठं केले होते तर बांगलादेश. म्हणजे बघा, इथं देशाच्या नावासमोर सुद्धा इन वापरलेलं आहे. इज पेंडिंग, त्याच्या विरुद्ध ते गुन्हे पेंडिंग होते त्याचे केसेस, त्यामुळे त्याचे आपण प्रत्यार्पण केलेलं होतं बांगलादेशला.
मिस्टर हलदर रिमेन्स वॉन्टेड बाय द अथॉरिटीज इन बांगलादेश. मग तो जो आहे तो काय होता, वॉन्टेड म्हणजे तो गुन्हेगार होता. कोणाच्याद्वारे? बांगलादेशच्या अथॉरिटीद्वारे तो गुन्हेगार राहिला होता आणि त्यालाही आपण प्रत्यार्पण केलं होतं, अशी याचा अर्थ होतो. आता बघा, आपण या पॅसेजमध्ये कोणकोणते शब्द पाहिले ते एकदा आपण रिवाईज करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग इडियम्स आणि फ्रेजेस बघायचे आहेत. तर बघा, आपण आज एक शब्द पाहिला व्हर्बल. व्हर्बलचा अर्थ होतो तोंडी. त्यानंतर आपण एक शब्द पाहिला सिकिंग अँड एक्स्ट्राडिक्शन किंवा सिकिंग द एक्स्ट्राडिक्शन आपण पाहिलं होतं. अँड नाही, सॉरी, द आहे. सिकिंग द एक्स्ट्राडिक्शन हा शब्द जो आहे तो प्रत्यार्पणाची मागणी करणं असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर डिपोज्ड या शब्दाचा अर्थ होतो पदच्युत करणे किंवा पदच्युत झालेला एखादा व्यक्ती जर असेल तर त्याच्यासाठी आपण डिपोज्ड वापरतो. रिपॅट्रिएशन या शब्दाचा अर्थ होतो प्रत्यार्पण. एक्झाईल म्हणजे हद्दपार, देशातून किंवा एखाद्या सीमेबाहेर घालवणं, एखाद्याला एक्झाईल असणं म्हणतात. त्यानंतर डिपार्चर या शब्दाचा अर्थ होतो बघा प्रस्थान. अर्स्टव्हाईलचा अर्थ होतो पूर्वीचं. त्यानंतर आहे बर्न्ट ऑफ द पोलीस क्रॅकडाऊन. म्हणजे काय, तर पोलीस कारवाईचा फटका बसलेले जे काही लोक आहेत त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरलेला आहे. अपार्ट फ्रॉम म्हणजे च्या शिवाय किंवा याशिवाय असाही त्याचा अर्थ होतो. आणि कन्व्हिक्टेड हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो दोषी. तर हा शब्द बऱ्याचदा समानार्थी शब्दामध्ये वापरला जातो. तर हे होते आजचे जे काही आपण शब्द पाहिले ते. आणि आता आपण इडियम आणि फ्रेजेस पैकी 5 इडियम या ठिकाणी पाहणार आहोत ज्याचं आपल्याला शक्यतो पाठ करायचे आहे. तर पहिली आहे बघा स्वीपिंग स्टेटमेंट. पहिली इडियम कोणती आहे? स्वीपिंग स्टेटमेंट. तर हिचा अर्थ काय होतो बघा, स्वीपिंग स्टेटमेंटचा अर्थ होतो एखादं विधान असं करणं की ज्याचा काही अर्थ नसतो. काही व्यक्तींना रिकामी बडबड करायची सवय असते, त्याला मुद्द्याचं बोलायची सवयच नसते. तर अशा प्रकारे जे काही स्टेटमेंट आपण करतो त्याला स्वीपिंग स्टेटमेंट म्हणतात. तर त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. स्वीपिंग स्टेटमेंट कशाला म्हणायचं, तर व्यर्थ बडबड करणे किंवा मुद्दा सोडून रिकाम्या दुसऱ्याच गोष्टीचा विधान करत बसणे, त्याचा अर्थ होतो स्वीपिंग स्टेटमेंट. मग इंग्रजीमध्ये त्याला पर्याय काय आला होता बघा, टफलेस स्टेटमेंट, थॉटलेस स्टेटमेंट असं त्याला पर्याय त्या ठिकाणी आला होता. आणि हा येसोला विचारला होता 1997ला. त्याच्यानंतर बघा ऑल ॲट सी. ऑल ॲट सीचा अर्थ होतो बघा, म्हणजे तुम्ही एखाद्या समुद्रामध्ये आहात तर समुद्रामध्ये तुम्हाला काहीच नाही दिसत आहे, कारण दूर दूरपर्यंत पाणीच दिसते. तर म्हणजे याचा अर्थ काय, तर गोंधळलेलं परिस्थिती असणं. मग त्याला आपण पझल्ड असं सुद्धा म्हणतो. ऑल ॲट सीचा अर्थ काय असतो, गोंधळलेला. त्याच्यानंतर तिसरा आहे एनफ रोप. एनफ रोप, आता पुरेसं रोप असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. पण एनफ रोप आपण जर इडियमच्या दृष्टीने जर त्याचा अर्थ घेतला तर एखाद्या गोष्टीसाठी पुरेसं स्वातंत्र्य असणं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पुरेशी असणं. मग तिथं त्यांनी त्याला ऑप्शन पण दिला होता काय, एनफ फ्रीडम फॉर ॲक्शन. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला पुरेसं साधन संपत्ती असणं किंवा स्वातंत्र्य असणं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढची इडियम आहे बाय फिट्स अँड स्टार्ट. बाय फिट्स अँड स्टार्ट. आता ही इडियम पाठ करायला थोडी अवघड जाईल कारण याच्यामध्ये अर्थ लावायला आपल्याला अवघड जातो. तर याचा अर्थ असा होतो इररेग्युलरली म्हणजे अनियमित असणं. आणि शेवटची इडियम आहे फेल फॉल ऑफ. फेल फॉल ऑफचा अर्थ होतो गो इन टू ट्रबल विथ, म्हणजे एखाद्यासोबत किंवा काहीतरी अडचणीत सापडणं. फेल फॉल ऑफ म्हणजे अडचणीत सापडणं, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला इडियम आणि फ्रेजेस पाठ करण्यासाठी सोपं सांगतो काय करायचे. तुम्ही हा पुढचा जो अर्थ असतो हा पाठ करायचा नसतो. तुम्ही डायरेक्ट स्वीपिंग स्टेटमेंटचा अर्थ होतो विचारशून्य विधान. तर एवढंच मराठीचा अर्थ आणि स्वीपिंग स्टेटमेंट एवढं जर तुम्हाला लक्षात असेल तर बाकी तुम्ही अर्थ लावून ह्या गोष्टी ऑप्शनमधून घेऊ शकता. कारण ऑप्शनमध्ये प्रत्येक वेळी याच गोष्टी याच्या समोर येतील असं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे ते लिहिल्या जातं. त्यामुळे आपण स्वीपिंग स्टेटमेंट आणि विचारशून्य विधान एवढंच पाठ करायचं पुस्तकामध्ये सुद्धा, जे आपल्याला अभ्यास करायला सोयीचं जातं आणि लवकर आपला अभ्यास जो आहे तो होतो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओज येतात ते लाईक कमेंट वगैरे करत चला. आणि याचबरोबर अभ्यास पण चालू ठेवा. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.